गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. तर आता मी मस्तपैकी छान असं पोहे बनवते. तर आता पोहे बघा, आता चांगलं फडफडीत असं झाले ते. तर ह्या चाळणीत असं बरेच उशीर झालं भिजू घातलं होतं, चांगलं चाळून करून असं त्यातले कसपाटे सगळे काढले ते. तर आता पोहे किती छान असं फडफडीत असं बनवते आता मस्तपैकी. आता तर पाणी पण चांगलं आता सगळं निताळलं. इकडं कोथिंबीर पाण्यात ठेवलेले, चांगले धुवून घेतलेले 2-3 वेळा. तर आता शेंगदाणा पहिल्यांदा आता भाजून घेते मस्तपैकी, नंतर तेलात पण भाजते मग शेंगदाणं, म्हणजे लय असं ताप होत नाही. तर त्यासाठी कांदा मिरची पण चिरून घेतलेले, झटकीपट करून घेते आता पोहे. 5 मिनिटं पण लागत नाही ते गरमागरम पोहे खायला आणि करायला पण. तर आता शेंगदाणा पण आपलं चांगलं भाजून घेतली ते. आता शेंगदाणा काढून घेते तोपर्यंत आता कढई पण चांगली तापली. आता तेल थोडंसं ओतते. आता तेल काय मला लई नाही ओतायचं, थोडंसंच ओतून घेणार आहे. तर थोडंसंच तेल ओतलेलं आहे. जिरं टाकते, मोहरी नाही टाकली तरी चालते. आणि पोहे जरा जड असते ती, त्याच्यामुळे वावा पण टाकणार आहे. तर जिऱ्याचा चांगला तडका देते. तर मिरची आणि कांदा टाकून घेते. कांदा लगेच भाजायसाठी थोडंसं मीठ पण टाकते आता चवीनुसार. तर आता कांदा चांगला आता भाजत आलाय. आता थोडं मीठ टाकते. आता मला पाहिजे तेवढं आता मी मीठ टाकून घेतलं. शेंगदाणं, तर कांदा चांगला आधी फ्राय करून घेतलाय मस्तपैकी, कमी तेलात भाजून घेतलाय कांदा बघा. तर कोथिंबीर चिरून घेतली. कोथिंबीर पण थोडी टाकते आता, भरपूर टाकायची अशी मस्तपैकी. तर कांद्यामध्ये कोथिंबीर आता भाजून घेतली चांगली. तर आता सगळं आता कांदा मिरची कोथिंबीर सगळं भाजून घेतलंय आता. तर शेवटी राहिली आता हळद. आता हळद टाकायची आहे. हळद तर झालीच पाहिजे आता कलर येण्यासाठी, आणि दिसायला पण छान दिसते ती पोहे. तर त्यासाठी आता हळद टाकून घेतली आता मस्तपैकी. आता पोहे पण आता आपलं चांगलं भिजत घातलेलं. तर आता मी मिक्स करून घेते आता. तर पोहे आता बरेच उशीर झाला, आता मिक्स करून घेतला. आता कलर पण चांगला आलाय, खूप छान असा पिवळा कलर आलाय. कोथिंबीर मी आधीच टाकलेली होती कांदा टाकताना, त्याच्यामुळे आता कोथिंबीर जास्त दिसत नाही. तर आता वरण पण टाकायची असते तर आता टाकते आता कोथिंबीर. तर पहिल्यांदा मी जिरं आणि नंतर कांदा टाकला की लगेच वावा टाकला. आता वावा टाकल्यामुळं तर आता बघू शकता आता किती छान असा कलर आलाय. आता झाकून ठेवते थोडा, आता म्हणजे मऊपणा पण येतो. आणि गॅस कमी ठेवते, गॅस फुल सोडला की करपून जाते ते, त्यासाठी गॅस कमी ठेवला या मस्तपैकी. तर पोहे मी झाकून ठेवलेलं होतं, तर चांगलं मस्तपैकी आता पोहेला मऊपणा पण आला झाकून ठेवल्यामुळं. आता वाढून घेते आता ताटात आता. आणि मीठ थोडं कमी पडलेलं होतं, मीठ पण टाकलं मस्तपैकी. आता थाटली डिश धुवून घेतली. या सर्वांनी पोहे नाश्ता करायला, सकाळ सकाळचा हलका फुलका नाश्ता. मस्त छान छान पोहे.